टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धनंजय देशमुख आपल्याबरोबर आहेत। मला सांगा, कळंबला ज्या महिलेची हत्या झाली त्या प्रकरणातील 2 आरोपी आता पकडलेले आहेत पोलिसांनी आणि ते प्रकरण कुठेतरी आपल्या जे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी जुळतं आहे असे अंजली दमन यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत। जे गोपनीय साक्षीदार आहेत आपल्या प्रकरणातील, त्या गोपनीय साक्षीदारांना असा जबाब दिलेला आहे की हत्या झाल्याच्या नंतर पुढील ह्या जे प्रकरणामध्ये अडकवायचं होतं सरपंचाला, तो प्लॅन ह्यांचा पूर्णपणे झाला होता। परंतु जे गावकरी ज्या प्रकारे पोलिसांसोबत काम करत होते, त्या दिवशी धावपळ चालू होती, शोधाशोध चालू होती। ज्या चिंचोलीच्या टावरखाली हे सगळे आरोपी असताना PI साहेबांनी ह्याची कुठलीही कल्पना दिली नाही गावकऱ्यांना, परंतु गावकरी शोधाशोध करत होते आणि जर गावकरी ह्याच्यामध्ये सहभागी नसते झाले या शोधाशोधीमध्ये, तर हा त्यांचा प्लॅन सक्सेस झाला असता आणि हे जे प्रकरण आहे ते प्रकरण पूर्ण डायव्हर्ट झालं असतं आणि हा विषय तिसरीकडेच गेला असता। तर या संबंधात मला एवढं बोलायचं आहे, हे जे कालपासून चालू आहे 2-3 दिवसापासून, तर याची सखोल चौकशी ही आत्ता न करता पहिलेच हे प्रकरण झाल्यावर केज पोलिसनं करणं त्यांचं काम होतं, परंतु ते झालं नाही। आणि आत्ता देखील या प्रकरणासंदर्भात त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जर का त्या महिलेनं किती लोकांना अडकवलं ह्याच्या अगोदर किंवा किती लोकांना जे नाहक बळी गेलेत त्या चुकीच्या पद्धतीनं, त्याचं जिम्मेदार आता कुणाला ठरवायचं आहे? केज पोलिसला ठरवायचं आहे का त्या महिलेला ठरवायचं आहे? तिनं जे काही ह्यांच्यासोबतचे संबंध होते त्याच्यातले काही पुरावे असतील, त्याच्यातले काही, त्याला जिम्मेदार कोण राहणार आहे हे देखील आता आपल्याला खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे। सुरेश दासांनी पण पाठीमागं आरोप केले होते की कळंबमध्ये एक महिला संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। पुन्हा आता काल परवा अंजनी दमन यांनी जी दावा केला आहे, ह्याच्यात कुठंतरी तुम्हाला काय म्हणजे माहिती मिळते का मधून काही माहिती? नाही, हे 100% खरं आहे की त्यांनी हा प्लॅन केला होता। मी आत्ताच बोललो की हा प्लॅन 100% खरा आहे, परंतु ह्याची सखोल चौकशी जी व्हायला पाहिजे होती, केज पोलिसनं करायला पाहिजे होती, त्या संदर्भात कुठला काही अहवाल किंवा कुठलं काही त्याच्यातला आढावा आम्हाला काही घेतलेला माहीत नाही। त्यांनी आम्हाला तसं सांगितलं देखील नाही, परंतु हे सगळं प्लॅन त्यांचा परफेक्ट होता, त्यांनी केलेला होता आणि ते त्या दिशेने घेऊन चालले होते, हे 100% खरं आहे। आणि आता हे समोर आल्यावर या आरोपींसोबत त्या महिलेचे काय संबंध होते, त्यांनी किती लोकांना अडकवलं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपली जी भूमिका आहे ती अशी असणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी मागं ज्या गोष्टी करून आणल्या आणि एवढ्या दिवस जे काही गोष्टी थांबल्या, त्याचा मृत्यू होईपर्यंत तिची तपास झाला नाही किंवा त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही, हे खूप खेदजनक गोष्ट आहे। म्हणजे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी न्यायचा असं सुद्धा ऐकण्यात येतं की असं सुद्धा ठरलं होतं, असं सुद्धा आरोप करण्यात आला। असंच केलं होतं आणि त्या जबाब जो दिलेला आहे त्या आरोपीमध्ये जे गोपनीय साक्षीदार आहेत त्या लोकांनी असंच सांगितलं आहे की ह्या लोकांनी हत्या झाल्याच्या नंतर हा प्लॅन केला होता जेणेकरून ह्यांना त्या खुनाच्या म्हणजे खुनामधून बाहेर निघता येईल आणि हा विषय डायव्हर्ट होईल असं 100% त्यांनी ठरवलं होतं। परंतु गावकरी हे पूर्णपणे सरपंचाची शोधाशोध शोधत होते सगळीकडं, त्याच्यामुळं यांना त्या गोष्टीत जाता आलं नाही किंवा त्यांना त्या गोष्टीपासून गावकऱ्यांनी रोखलं आणि म्हणून पुढची जी काही चुकीची गोष्ट होणार होती ती राहिली। परंतु ह्याचा तपास केज पोलिसनं करायला पाहिजे होता असं माझं मत आहे आणि तो झालेला नाही। याच्यानंतर तरी ते सगळं पूर्णपणे माहिती घेऊन ह्याच्यामध्ये कशी इन्व्हॉल्वमेंट होती त्या महिलेची हे समाजासमोर आलं पाहिजे, सर्वांसमोर आलं पाहिजे। आणि आता ह्या प्रकरणामध्ये 2 आरोपीला अटक केली आहे आणि पोलिसाचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये आणखी सुद्धा आरोपी असू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे। तुम्हाला काय वाटतं याबाबत? आता माझी शंका अशी आहे की ही एकच महिला नसणार आहे, कारण की आरोपी एवढे सराईत आहेत, हे एकावर ह्यांचं समाधान झालं नसेल, अशा कमीत कमी 2-3 तरी महिला ह्यांना ठेवलेल्या असतील, जेणेकरून चुकीच्या गुन्ह्याखाली एका निष्पाप लोकांना ब्लॅकमेलिंग करून, अपहरण करून, त्यांनाच मारहाण करून त्यांना अडकवल्याचे प्रकार ह्याच्या अगोदर पण झालेले असतील। कारण का कालची जी महिला आहे तिनं देखील बऱ्याच तिच्या नावावर FIR आहेत तिनं केलेल्या, ते ह्याच प्रकारे केलेल्या असतील। म्हणून मला ही शंका आहे की हे अजून जसे हे आरोपीचं जाळं आहे तसं ते देखील जाळं असू शकतं अशी माझी शंका आहे आणि मला 100% माहिती की ते तसंच असणार आहे। आता तुम्ही गावकरी आणि तुम्ही या संदर्भामध्ये कळंब पोलीस स्टेशनला जाणार होता आज, त्याबाबत काय अपडेट आहे? नाही, आम्ही कळंब पोलीस स्टेशनला जाणार नाही, आम्ही केज पोलीस स्टेशनला जे काय आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं त्या संदर्भात काय ॲक्शन घेतली गेली होती का
त्याच्यात काय तपास केला होता का, किंवा आत्ता काय करता येईल या संदर्भात आम्ही केज पोलीसला भेटणार आहोत. आज भेटणार आहेत तुम्ही? आज भेटणार आहेत आम्ही दुपारनंतर. आज तुमच्याकडे सुरेश दस येणार आहेत भेटायला? नाही, तसं काही निरोप नाही किंवा तसं काही माहिती नाही. इथं सयाजी सर येत आहेत भेटायला, सयाजी शिंदे सर, आणि ते अर्ध्या तासाने येत आहेत भेटायला. आणि तुम्ही जेल प्रशासनावर काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, त्याच्यात नेमकं काय आहे? जेल प्रशासनात जी शंका आहे ती लेखी स्वरूपात दिलेली आहे आवक जावकला, त्याचं उत्तर अजून आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट की तिथं जाणारे मागचे आरोपी जेलमध्ये त्यांना हलवलं जातं आहे, परंतु हे जे आरोपी आहेत सगळे त्यांना तिथंच ठेवलं जातं आहे. तर ह्याचं काय गणित आहे नेमकं हे मला अजून समजलेलं नाही. त्याचं स्पष्टीकरण देखील दिलं पाहिजे. आणि ह्या प्रश्न आम्ही विचारणार आहोत जे बारामती क्रांती मोर्चाचे जे काही मराठा क्रांती मोर्चाचे काही समन्वयक आहेत, त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ज्या काही बीडच्या आत्ताच्या समस्या आहेत ह्या प्रकरणामधल्या, त्याचं गांभीर्यानं दखल घेऊन त्याच्यावर लगेच क्विक ॲक्शन घ्या आणि पुढील जे काही प्रश्न उद्भवणार आहेत त्याच्यातून मार्ग काढा, असं त्यांनी त्या पत्रात उल्लेख केलेला आहे. जेलमध्ये जे आरोपी आहेत ह्या प्रकरणातले, त्यांचं कारागृह तुम्ही बदल करा असं काही मागणी केली होती ना मध्यंतरी? आम्ही मागणी करा म्हणजे त्यांना कुठंतरी पाठवा ही मागणी आम्ही विचारपूर्वक करणार आहोत. परंतु तिथं काय चाललं आहे, तिथले CCTV फुटेज, तिथलं जे काही वातावरण आहे, तिथं काही जी काही त्यांना वेगळी सुविधा दिली जाते, या संदर्भात आवक जावकला रीतसर पत्र दिलेलं आहे, परंतु त्या पत्राचा अजून काही आम्हाला अहवाल आलेला नाही. आता आज सकाळी सुरेश दसांना सुरेश दसांनी एक दावा केला की माझा हत्येचा कट रचण्यात आला होता ते बिश्नोई गँगकडून. याबाबत काय माहिती आहे का तुमच्याकडे? नाही, त्या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही. ठीक आहे, धन्यवाद. एकंदरीतच हे जे कळंबचं महिलेचं प्रकरण आहे किंवा बीडच्या जेल कारागृहामधली जी परिस्थिती आहे त्याच्यावर धनंजय देशमुख यांनी असं म्हटलं आहे की याच्यामध्ये खोलवर जाणं फार महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.